अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. कोल्हापूरचं वैभव असणारं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आपण पाहिलं. काल रात्री आगीमुळे या ठिकाणी फार मोठं नुकसान झालं. खऱ्या अर्थानं ही वास्तू अतिशय चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेने जपली होती. हेरिटेज स्वरूपाची ही वास्तू असताना या ठिकाणी जास्तीत जास्त लाकडाचा वापर करून याचं या ठिकाणी नवीन काम देखील केलं होतं. एसीच्या स्फोटामुळे साधारणतः प्रथम दर्शनी असं दिसतंय की हे नाट्यगृह जळालेलं आहे. अत्यंत वाईट घटना आहे. काल जर पाहिलं तर आपण अनेक कलाकार, अनेक या नाट्यगृहाच्या संबंधित असणारी लोक या ठिकाणी ढसाढसा रडत होती. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देखील आमची राजकीय कारकीर्द या ठिकाणी अनेक सभा आम्ही घेतलेल्या आहेत. आम्हाला देखील अत्यंत वाईट त्या ठिकाणी वाटत होतं. काल रात्रीच मी 10 कोटीची या ठिकाणी मदत जाहीर केली होती. आत्ताच मी आणि सन्मान्य आयुक्त, सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी आता बोललो. मुख्यमंत्री महोदयांनी 7 दिवसामध्ये याचं एस्टिमेट सादर करा, हे परत एकदा शासनाच्या वतीने उभारू असा या ठिकाणी आम्हाला शब्द दिला आणि मला खात्री आहे की सन्मान्य मुख्यमंत्री जे बोलतात ते करून दाखवतात. आणि मी या ठिकाणी आजच्या या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी ही जी काही जबाबदारी स्वीकारली त्या माध्यमातून करवीर नगरीतील तमाम कलाकारांच्या वतीनं, तमाम प्रेक्षकांच्या वतीनं मी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचे मनपूर्वक जाहीर आभार मानतो. खरं तर आज केशवराव भोसले यांचं जयंती आहे आणि काल ही घटना घडली आहे, काय सांगू? खरंच दुर्दैवी घटना आहे. वयाच्या 4थ्या वर्षापासून संगीत सूर्य केशवराव भोसले हे नाट्यकर्मी किंवा कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नावानं हे छत्रपती शाहू महाराजांनी हे थिएटर या ठिकाणी उभा केलं होतं आणि अशा या त्यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी हे घडावं हे दुर्दैवीच म्हणावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं आता ह्या झालेल्या घटनेला आपल्याला तोंड द्यावं लागेल आणि त्यामुळे सरकार सक्षम आहे.